विज्ञान प्रदर्शनी शहापूर राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड यामध्ये सादर झालेल्या उपकरणाबद्दल बोलतो मी। तर यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे तो मुलगा राहणार यवतमाळ जिल्ह्यातील आहे, परंतु त्याची शाळा ही अमरावती जिल्ह्यात धामणगावची आहे। तर या मुलाने जे कापूस उत्पादकासाठीचे अतिशय महत्त्वाचं उपकरण बनवलं, तर त्याची म्हणजे किती म्हणजे तारीफ करावी, त्याच्या चिकित्सक बुद्धीला, संशोधन वृत्तीला काय म्हणावं। आणि असे मुलं भावी शास्त्रज्ञ आहेत, फक्त आपण त्यांना सपोर्ट करणे गरजेचं आहे। कारण आज कापूस उत्पादक किंवा कुठलाही उत्पादक किंवा कुठलीही शेती मजुरावर अवलंबून आहे। कारण आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी यंत्र आपण उपयोग करू शकतो, किती यंत्र असले तरी माणसाचं काम माणूसच करतो, पण काही ठिकाणी नवीन यंत्राची निर्मिती करून आपण त्या मजुराच्या समस्येवर थोड्या म्हणजे काही प्रमाणात तोडगा आपण काढू शकतो। तर तसंच त्या मुलानं निर्माण केलं। जसं मी 28, 29, 30 या तारखेला जी शहापूरला राज्य प्रदर्शनी होती विज्ञान, त्यामध्ये मी गेलो आणि त्या मुलाचं टाकलं। त्या मुलाच्या व्हिडिओला खूप प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे, खूप प्रतिसाद, खूप व्हायरल होत आहे आणि अजून व्हायरल होईल। कारण जे कापूस वेचण्याचं जे यंत्र त्या मुलानं बनवलं ना, ते त्याच्या काकूला पाहिलं त्यांनी, त्याची काकू कापूस वेचताना पाहिलं। त्याच्या काकूला जे त्या कापूस वेचण्यापासून जे हाताला जखमा झाल्या होत्या आणि नंतर स्वयंपाक करताना जो त्रास, त्या मुलाला तो बघवलं नाही। नंतर त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि ते यंत्र बनवलं। तर त्या यंत्रावर आपण अजून रिसर्च करावं, अजून त्याच्यात काय होऊ शकते हे करावं। कारण याच्यामधून एक फायदा होतो की म्हणजे हाताला जे महिला मंडळीच कापूस वेचण्यास सर्वसाधारण काय यवतमाळ जिल्ह्यातला आहे, मी स्वतः कापूस उत्पादक आहे, मला माहीत आहे कापूस वेचणं काय असते, कापूस पिकवणं काय असते, त्यासाठी किती कष्ट, किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि किती दिवस थांबावं लागतं, हे सर्व मला माहिती आहे। तर त्याच्यामुळे याच्यावर आज मजुराचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, गंभीर प्रश्न आहे। मजूर मिळत नाही आणि तसं म्हणजे आपल्याला मजुराच्या मागं राहावं लागते, त्या स्वतः कष्टही घ्यावे लागतात आणि त्याच्या मागे फिरावं पडलं। एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे आज शेती करणं अत्यंत जे जिकिरीचं झालं ते मजुरामुळे झाले बऱ्याच ठिकाणी। तर त्याच्यामुळे हा प्रश्न त्या मुलांनी सोडवलेला आहे, परंतु या उपकरणाला आपण याच्या म्हणजे उद्देशापर्यंत नेणं तुमचं आमचं काम आहे। याच्यामुळे काय होईल की मजुरांचा प्रश्न सुटेल, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम होईल आणि त्या महिलेला जे हाताला जे जखमा होत्या त्या होणार नाही। तर या अनेक गोष्टीवर आपण या यंत्राच्या साहाय्याने मात करू शकतो। तर म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना, कापूस उत्पादकांना, जिथेपर्यंत हा व्हिडिओ जाते, आवश्यक नाही का हा विषय महाराष्ट्रातच जाईल, की आवश्यक नाही की फक्त महाराष्ट्रातले शेतकरी कापूस उत्पादन करतात असं नाही। प्रत्येक ठिकाणी देशात अनेक राज्यामध्ये कापूस उत्पादन चालते। त्या शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की या यंत्राचा आपण विचार करावा, या यंत्रावर अजून इन्व्हेन्शन करू शकता आपण आणि तशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपण म्हणजे पाठबळ द्यावं, एवढंच